नमस्कार, मी स्नेहल चौधरी कदम ही क्षितिज सामाजिक संस्थेची संस्थापक अध्यक्ष आहे आणि आज मी आपल्यासोबत हितगुज साधणार आहे मासिक पाळी ह्या विषयावर। तर सर्वप्रथम मी आभार मानू इच्छिते वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय प्रवीण दादा मिसाळ, जे सध्या आपल्यात नाही आहेत, पण आज त्यांनी हा खूप मोठी एक चळवळ म्हणायला हरकत नाही, चळवळ सुरू केली, ज्याच्यामुळे आज आपण इथे एकत्रित येऊ शकतो। आणि सध्याचे जे कार्यवाहक आहेत निलेश दादा पिसाळी यांचे मी अत्यंत आभारी आहे की त्यांनी इथे मला बोलण्याची तिसऱ्यांदा ही माझी संधी मला त्यांनी दिली आहे। आणि माझे मैत्रीण असं म्हणता येईल मला, आणि खूप चांगले सहकारी मनीषाताई आणि देव सर ह्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि परत एकदा संधी दिली, त्याच्यासाठी पण मी त्यांची अत्यंत आभारी आहे। आणि आपण आता मुख्य विषयाकडे वळूयात। आम्ही क्षितिज संस्थेच्या माध्यमातून गेली 9 वर्षापासून मासिक पाळी जनजागृती, रजोत्सव, आनंदी खोली आणि असे विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत। आणि मासिक पाळीच्या दरम्यान किंवा आपल्या घरातील किशोरवयीन मुलींना जर मासिक पाळी येत असेल तर त्या मुलींना कशा पद्धतीने आपण समुपदेशन करायला पाहिजे, किंवा किशोर वयातले जे मुलं पण राहतात तर त्यांना कशा पद्धतीने मासिक पाळीविषयी माहिती आपण द्यायला पाहिजे, याविषयी आज आपण हितगुज करणार आहोत। तर मासिक पाळी खरं म्हटलं जातं इट्स अ व्हेरी नॉर्मल थिंग, म्हणजे जसं आपण नॉर्मली श्वास घेतो तेवढं नॉर्मली मासिक पाळी ही येत असते। तर मासिक पाळी बरेचदा असं होतं की आजकाल हल्ली जर आपण बघितलं तर मासिक पाळी येण्याचं जे वय आहे अतिशय कमी झालं आहे, म्हणजे अगदी 4थी 5वीच्या मुलींपासून मासिक पाळी येणं हे चालू झालेलं आहे। तर बऱ्याच पॅरेंट्सला हा प्रश्न पडतो की आता मुलीला मासिक पाळी येणार, मग आता तिच्यासोबत आपण कसं बोलायचं, तिला ह्या विषयावरची माहिती कशी सांगायची। तर मोस्टली असं होतं की आपण आपल्या घरातली जी काही महिला वर्ग असतात, त्या मुलीची आई असेल, आत्या असेल, मावशी असेल, मोठी बहीण असेल, तर तिला माहिती देते। तर आम्ही संस्थेच्या द्वारे, क्षितिज संस्थेच्या द्वारे आम्ही हे नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्ही मासिक पाळीविषयी तुमच्या मुलीला किंवा तुमच्या मुलाला माहिती देणार असाल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा घरात हा विषय चर्चेला घेता तेव्हा ती चर्चा करताना घरातली पुरुष मंडळीही त्याच्यामध्ये तेवढ्याच ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व होणं खूप जास्त गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही मुलीशी चर्चा करणार आहात, तिला माहिती सांगणार आहात, तर तेव्हा आपण तिचे वडील असतील, तिचा मोठा भाऊ, लहान भाऊ जे कोणी घरात असतील तर त्यांना पण आपण चर्चेमध्ये इन्व्हॉल्व करायला पाहिजे। जेणेकरून ह्याचा 2 महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये हे असे येतात की जेव्हा तुम्ही पुरुष मंडळीला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता तेव्हा एकतर आपण जो एक टॅबू म्हणतो की ही गोष्ट पुरुषांपासून लपवून ठेवायला पाहिजे किंवा आपण ही गोष्ट ओपनली बोलायला नाही पाहिजे, असं जे आपलं कल्चर आहे ते कुठेतरी आपण जेंडर इक्वॅलिटीकडे येतो आहे। म्हणजे त्या मुलीला तो एक कॉन्फिडन्स निर्माण होईल की मासिक पाळी जरी माझी आली तरी आपण ह्याविषयी मी माझ्या वडिलांशी मुक्तपणे चर्चा करू शकते। जर उद्या मला काही अडचण आली, माझं पोट दुखलं, मला अजून काही त्रास होत आहे, तर मी माझ्या वडिलांना, माझ्या शिक्षकांना असेल तर मी ते सहजपणे सांगू शकते। हा मोकळेपणे बोलण्याचा विषय आहे। त्याच्यानंतर जर मला उद्या कुठे पॅडची गरज पडली, शाळेमध्ये पॅडची गरज पडली, कुठे क्लासला जाते आहे तिथे मला अचानक पाळी आली, मला सॅनिटरी नॅपकिनची गरज आहे, अशा वेळेस मी माझ्या भावाला सहजपणे सांगू शकते, एखाद्या माझ्या मित्राला मी सहजपणे याविषयी सांगू शकते। तर त्यामुळे पुरुष मंडळींना ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करणं अतिशय आवश्यक आहे। आणि मासिक पाळी हा जो विषय आहे हा खरं तर फक्त स्त्रियांचा विषय नाही, तर हा जो विषय आहे त्या पुरुष मंडळींनीही तेवढ्या ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे। कारण पुरुषांच्या पाठिंब्याशिवाय किंवा पुरुषांच्या मॉरल सपोर्ट शिवाय महिला ह्या पूर्ण खरं तर होऊ शकत नाही। आणि मासिक पाळीमध्ये असेल किंवा आपल्या घरामध्ये जर 35-40शीतल्या महिला असतील, 45 मधल्या महिला असतील की ज्यांची रजोनिवृत्तीचा काळ सुरू होतो, म्हणजे काय तर मासिक पाळी जाण्याचा काळ सुरू होतो, तर अशा महिलांनाही अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे लक्षणं असतात, ज्यांना थकवा येत असतो, हॉट फ्लॅशेस जात असतात, त्याच्यानंतर मासिक पाळी जाताना त्यांना अनेकदा भरपूर प्रमाणामध्ये ब्लिडिंग होतं, त्या मानसिक ट्रॉमामधनं जात असतात। अशा वेळीही घरातील महिलांना मॉरल सपोर्ट देणं,
ही पुरुषांची जबाबदारी आहे आणि ह्यासाठी सगळ्यांनी एकत्रित बसून चर्चा करणे आणि ही मुक्तपणे चर्चा होणे हे अतिशय आपल्या मुलींना जेव्हा ह्या चर्चेमध्ये बसवतो तर त्यामध्ये त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की पहिल्यांदा तुम्ही सुरुवात अशी करा की तुम्ही जर आई असाल तर तुमची पाळी कशी आली होती, पहिली पाळीचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता किंवा तुम्हाला काय काय एक्सपिरियन्स पाळीमध्ये आलेले आहे, तुमचा काय अनुभव राहिलेला आहे, तर त्यांच्याशी तो शेअर करा. जेवढ्या ओपनली आणि जेवढ्या कॉन्फिडेंटली तुम्ही मुलींसोबत संवाद साधाल त्या पण मुली तेवढ्याच कॉन्फिडेंटली तुम्हाला त्या गोष्टी सांगू शकतील किंवा तो जो विषय आहे तो सहजपणे समजून घेऊ शकतील. मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळी ही कोणत्या वयामध्ये येते, मासिक पाळीचं नॉर्मल ब्लड कसं असतं, ॲबनॉर्मल ब्लड कधी म्हणू आपण त्याला, किंवा ॲबनॉर्मल ब्लिडिंग कधी म्हणतात ते ह्यापेक्षा म्हणतात की मासिक पाळी ही नॉर्मली किती दिवसांपर्यंत यायला पाहिजे, किंवा ह्या सगळी जी माहिती आहे ती डिटेलमध्ये आपण मुलींना द्यायची आहे. आता ही माहिती तुम्हाला जर बोलून देता येत नसेल तर त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध आहेत, जसे यूट्यूबला अनेक तुम्हाला व्हिडिओज उपलब्ध आहेत जी माहितीपट म्हणू शकतो, त्याच्यातून तुम्ही माहिती देऊ शकता. काही कॉमिक्स उपलब्ध आहे की मुलींना असं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मासिक पाळी हा विषय समजून घेता येईल. अनेक डॉक्टरांची किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी तुमचे फॅमिली डॉक्टर असेल किंवा गायनेकोलॉजिस्ट असेल त्यांच्यासोबत तुम्ही त्यांना मनमोकळ्याने बोलण्यासाठी किंवा त्यांना माहिती मिळवण्यासाठी त्यांच्याकडे तुम्ही नेऊ शकता. आमच्यासारख्या संस्था आहेत, अनेक संस्था आहेत ज्या मासिक पाळीवर जनजागृती करतात, त्यांच्या सत्रांमध्ये तुम्ही त्यांना पाठवा. किंवा अजून एक आपल्याला करता येईल की आपल्या घरात जर मोठी बहीण असेल किंवा आई असेल, कोणी जी कोणी मोठी व्यक्ती असेल त्यांनी आपल्या लहान बहिणीला पत्र लिहावं की तिचा पहिला मासिक पाळीचा अनुभव कसा होता, मासिक पाळी म्हणजे काय. अगदी छान पत्राच्या द्वारे पण आपण मुलींना हा विषय खूप सुंदररित्या समजावून देऊ शकतो. अनेक खेळ उपलब्ध आहेत, त्या खेळाच्या माध्यमातून मुलींना आपल्याला हा विषय खूप व्यवस्थित पद्धतीने समजवता येईल. नंतरचा मुद्दा असा होतो की जर आपण शिक्षक असाल तर शिक्षकाची भूमिका कशी असते. अजूनही अनेक शाळा कॉलेजमध्ये हा मुद्दा जो आहे हा स्किप केला जातो. जेव्हा तो विषय येतो, प्रजननाचा विषय येतो किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विषयी काही माहिती सांगावं लागते, तेव्हा बरेचसे टीचर्स जे आहेत ते ओपनली ह्या विषयावर बोलत नाही किंवा तो विषय अजूनही स्किप केला जातो. आणि अनेक ठिकाणी असंही आहे की खूप व्यवस्थित आणि चर्चात्मकरित्या हा विषय मांडला जातो. तर मुलांना घरात तर ही माहिती मिळणारच, पण शाळेमध्ये अगदी त्यांची बायोलॉजिकल सिस्टम कशी आहे, कशा पद्धतीने मुलींना पाळी येते, हे सगळ्या मुलींना समजून घेणं, ही जी प्रक्रिया आहे ही समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे त्यांना जर एकदा लक्षात आले की ही अगदी खूप नॉर्मल प्रक्रिया आहे, जसं नॉर्मली आपण श्वास घेतोय तेवढं नॉर्मल जर ही प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये घाबरून जाण्यासारखं असं काहीच नाही. आज आपल्याला अनेक उदाहरणं असे दिसतात की मुलींना अचानक पाळी येते, त्यांना पाळीविषयी माहिती नसते तर मुली चक्कर येऊन पडतात, त्यांना खूप स्ट्रेस निर्माण होतो. किंवा अनेक आपले जे परीक्षा केंद्र असतात अशा ठिकाणी मुलींना अचानक पाळी आली की मुली घाबरून जातात, त्यांना घाम फुटतो, त्यांना लक्षात येत नाही की आपण असं काय करायला पाहिजे. तर मी सर्व पालकांना, शिक्षकांना हे इथे या निमित्ताने आव्हान करू इच्छिते की आपल्या आजूबाजूला ज्या काही किशोरवयीन मुली असेल त्यांना आपण विश्वासात घेऊन हा विषय अगदी व्यवस्थित पद्धतीने त्यांची पाळी येण्यापूर्वीच आपण जर समजू शकलो तर मुली या गोष्टीसाठी प्रिपेअर राहतील, मुलींना भीती वाटणार नाही किंवा मुली अचानक घाबरून जाणार नाही की आपल्याला असं अचानक काय होत आहे. तर शाळेमध्ये शिकवतानाही हा पूर्ण डिटेलमध्ये विषय घेतला जावा. त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हन शाळेमध्ये तुम्हालाही काही मदत लागत असेल तर आमच्याकडे वेगवेगळे आम्ही काही गेम्सच्या माध्यमातून मुलांना शिकवतो, तसंही तुम्ही शिकवू शकता. किंवा काही आम्ही वेगवेगळ्या अशा कॉम्पिटिशन्स घेतो त्याचाही. जर आपल्या घरातील एखादी स्त्री किंवा एखादी मुलगी जर मासिक पाळीच्या दरम्यान ती जात असेल, मासिक पाळीतून जात असेल तर त्या दरम्यान तिला होणारा जो त्रास आहे हा आपण समजून घ्यायला हवा. किंवा त्या मासिक पाळीच्या दरम्यान तिला कुठली गरज लागत असेल तर आपण तिला सहज मदत करायला हवी. हल्लीच्या याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत, खूप छान पद्धतीने लोक अजून महिलांना सपोर्ट करत आहेत, त्यांना घरकामामध्ये मदत करत आहेत किंवा त्यांना काही त्रास होत असेल तर अंगावर दुखणी न काढता डॉक्टरांकडे लगेच त्यांना घेऊन जात आहेत, त्यांना बऱ्याच घरगुती उपाय आहेत ते करून देत आहेत. तर ह्या गोष्टींनी सपोर्ट करणं, जर आपण मुलांना जर हे वातावरण घरामध्ये मिळालं आणि हे जर वातावरण मुलांना घरामध्ये दिसलं की नाही माझे वडील माझ्या आईला किती छान पद्धतीने मदत करत आहेत किंवा
तर हे त्यांना जे जेंडर इक्वॅलिटी विषयी जे आपण आज बोलतो आहे तर तो त्यांना दिसेल, म्हणजे हे बघण्यात मुलं खूप छान पद्धतीने शिकेल. आणि आपल्या जशी शिवरायांची आपल्याला शिकवण आहे की आपण महिलांचा आदर करायला पाहिजे, प्रत्येक ह्युमन बिईंगचा आपण आदर करायला पाहिजे, तर मला असं वाटतं हे सांगण्यापेक्षा जर आपल्या हे कृतीतनं दिसलं तर ते खूप मुलांच्या मनावर ह्याचे घट्ट परिणाम होतात आणि ते त्याच पद्धतीने त्यांच्या जेव्हा केव्हा लग्न होईल तेव्हा त्या पद्धतीनेच ते आपल्या वाईफला असेल किंवा त्यांच्या बहिणींना असेल, त्यांच्या मैत्रिणींना असेल, अशाच पद्धतीने ते पण वागणूक देतील. तर मला असं वाटतं आपण कृतीशील कायम राहायला पाहिजे. आणि मी परत एकदा WMO टीमचे मी अत्यंत आभारी आहे की ज्यांनी इथे मला बोलायला संधी दिली आणि ही जी माहिती आज आपण इथे मिळवली आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच मदत करा. धन्यवाद. तर अशीच आपण महिला आरोग्याविषयी असेल किंवा किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी असेल किंवा मासिक पाळी म्हणजे काय, मासिक पाळीमध्ये आपण कशा पद्धतीने आहार खायला पाहिजे, कुठले व्यायाम करायला पाहिजे आणि रजोनिवृत्ती म्हणजे काय, मासिक पाळीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे, ह्या सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्या वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या चॅनेलला, यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपण हा व्हिडिओ शेअर करूयात. धन्यवाद.